मंडळी, बिबट्यांचे हल्ले अहिल्यानगर, पुणे, नाशिक येथे जोर धरत असताना खरं तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आता चर्चेचा विषय बनलेला आहे. बिचारा तो लेकरू आंबे आणि करवंदे खाण्यासाठी टेकडीवर गेला आणि बिबट्यानं हल्ला केला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका, डोळखाम विभागातील कलहुंडे ग्रामपंचायत आणि त्यात वसलेली वाडी म्हणजेच लादेची वाडी. जवळजवळ या वाडीतील 150 घरांची लोकवस्ती. लाद्याच्या वाडीमधील आगिवले परिवार मोठ्या गुण्या गोविंदानं या गावात राहत होता. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा हा परिवार. परंतु मंडळी, असं म्हणतात ना, चांगल्याला वाईटाचीही नजर लागते. नक्की काय घडलं या मुलासोबत हेच सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. वार मंगळवार 21 एप्रिल 2026 सकाळी 7 वाजता कृष्णा भागा आगिवले हा सकाळी झोपेतून उठला. इयत्ता 3री मध्ये शिकणारा हा मुलगा. लहानपणापासूनच वडिलांचे छत्र हरवल्याने कृष्णा मोठे होण्याचं स्वप्न बाळगत होता. आई, 2 बहिणी, एक मोठा भाऊ असा कृष्णाचा कुटुंब. खरं तर मंडळी, पोटाची भूक भागवण्यासाठी कृष्णा सकाळी 7 वाजता झोपेतून उठला. रानमेवा गोळा करण्यासाठी कृष्णाने टेकडीवर जाण्यास सुरुवात केली. गावापासून ही टेकडी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर होती. सोबत आपली माऊस बहीण, एक 50 ते 55 वर्षाचा पुरुष आणि छोटी छोटी 2 ते 3 लहान मुलं कृष्णानं सोबत घेतली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली लाद्याची वाडी, त्यात घनदाट जंगल. मुलं आंबे आणि करवंदे तोडण्यासाठी या मुलांनी प्रवास सुरू केला. कृष्णाची मावस बहीण सोबत होती. सोबतीला 50 ते 55 वर्षाचे बाबा होते. मुले आंबे आणि करवंदे मोठ्या हौशेने तोडत होती. त्यात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं कृष्णा भागा आगिवलीवर प्राणघातक हल्ला केला. जसा बिबट्यानं कृष्णावर हल्ला केला तशी सोबतीची मंडळींनी आरडाओरडा सुरू केली. जीवाच्या आकांताने ही मंडळी आरडाओरडा करत होती. लहान मुलांचे तर हृदयाचे ठोके वाढले होते. जीवाच्या आकांताने हे लोक सैरावैरा पळत होती. जिथून जागा मिळेल तिथून ही मंडळी पळत होती. कृष्णाच्या सोबत असलेले 50-55 वर्षाचे बाबा रडत रडत गावात आले. गावकऱ्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचवेळी कृष्णाची आई गुलवीबाई हिला सुद्धा ही गोष्ट समजली. त्याचवेळी काय त्या मातेच्या वेदना असतील. तात्काळ गावकऱ्यांनी आपल्या जंगलाकडे धाव घेतली आणि बिबट्याचा आणि कृष्णाचा शोध घ्यायला सुरुवात झाली. इतक्यात वन विभागाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले. परंतु परंतु मंडळी, तोपर्यंत कृष्णाला बिबट्यानं फरफडत पार जंगलात घेऊन गेला होता. कृष्णाच्या छातीचा आणि पोटाचा भाग बिबट्यानं फस्त केला होता. कृष्णा अगदी 10 वर्षाचा होता आणि या 10 वर्षाच्या कोल्या वयामध्ये कृष्णावर बिबट्यानं हल्ला केला आणि कृष्णाचा अकस्मात मृत्यू झाला. जंगली प्राण्याने कृष्णावर हल्ला केला आणि कृष्णाचा मृत्यू झाला. याच प्रसंगी सरकारने योग्य ती मदत कृष्णाच्या कुटुंबियांना द्यावी आणि हे दुःख पेलण्याची कृष्णाच्या कुटुंबियांना ईश्वराकडे एकच मागणी आहे की हे दुःख पेलण्याची त्यांना शक्ती देवो. आणि GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून कृष्णाला भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.